मी पहिल्या दिवसापासूनच या घटनेचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे असे सांगत आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे सगळे प्यादे आहेत. वापर करून घेणारा वाल्मिक कराडच आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. हे पहा, आम्ही पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड, याचा करता करिता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून. कारण हे विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहेत. हे वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड. आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. आणि आता चार्जशीटमध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे. याच्यामधला अॅट्रॉसिटी 101, त्याच्यानंतर खंडणी आणि मोका हे 3 गुन्हे आहेत. मोका तर ह्या एकत्रितरित्या लावलेला आहे, परंतु हे 3ही गुन्हे कलम 34 प्रमाणे आता याचं दायित्व जे आहे सगळ्यांचं सारखं झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात मुख्य सूत्रधार म्हणून याच्यामध्ये नंबर 1 ला हे वाल्मिक कराड हा आरोपी सापडलेला आहे. वाल्मिक कराड हा सोपा साधा आरोपी नाही. हा वाल्मिक कराड ह्यांनी परळीमध्ये गुंडागर्दी केली, परळीमध्ये राखेमध्ये गुंडागर्दी, वाळूमध्ये ह्यांचे लोक, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत म्हणजे परळीमध्ये मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणून काही गोष्टी शिल्लकच ठेवल्या नाही यांनी. फक्त शाही लावायची न घरी पाठवायची माणसं, इथपर्यंत परळीची हवा या लोकांनी टाईट करून टाकली. आता माझं म्हणणं असं आहे की आपल्याला, मी तुम्हाला एबीपी माझाला विनंती करतो की तुम्ही जाऊन त्या गावांमध्ये जा, परळीमध्ये जा, मतदान कसं झालंय काय झालंय बघा. आणि आपोआप सगळं होत असल्यामुळं संपूर्णपणे मूकसंमती हे धनंजय मुंडे देत राहिले. त्यांचं पालकमंत्रीपद ते सांभाळत राहिले, त्यांचं कृषी मंत्रीपद ते सांभाळत राहिले. आणि याच्यामुळे पैसा आला, पैशातून मस्ती अंगात आली आणि मस्ती अंगात येऊन फक्त पैसाच दिसायला लागला. आणि पैसा सोडून दुसरं काहीही नाही. या जगामध्ये फक्त पैसा हेच सर्वश्रेष्ठ आहे असं वाल्मिक कराड यांनी मानलं. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो या घटना होत गेल्या. अगदी इतक्या निष्ठुरपणे, निर्दयीपणे, ज्या लेकराचा काही संबंध नाही, त्याचा कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा त्या पोरांनी कोणाच्या पाय दिला नाही, त्याला तुम्ही इतक्या निष्ठुरपणे मारलं की भारत देशामधल्या सगळ्यात क्रुएल घटना जेवढ्या असतील त्या सगळ्याला पाठीमागे सारलं. आणि संतोष देशमुखची अतिशय क्रुएल पद्धतीने या ठिकाणी हत्या केली. आणि जो मास्टर माइंड आहे तर खरोखर या गोष्टीचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे. सापडेल कुठं जातो तो, आता पोलीस लोक त्याच्या पाठीमागे लागतील. अगोदरही आहेत, पळतो इकडून तिकडं, कधी संभाजीनगरला थांबतोय, कधी इकडं थांबतोय, कधी तिकडे थांबतोय. कदाचित राज्याच्या बाहेर गेला असेल, पण तो सापडेल. तोही सापडेल आणि अजून सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये आणखी बी काही जण सापडतील ना. तो संपूर्णपणे अधिकार अजितदादांचा आहे, त्यांचा. आता बहुतेक चेंडू त्यांनी त्यांच्या कोर्टात टाकलेलाच आहे ना, की बाबा माझ्यावरती टीका झालती, मी राजीनामा दिलता. याचा अर्थ धनंजय मुंडेंनी समजून घ्यायचा की अजितदादा काय बोलतायत ते. आणि अजितदादांच्या भोवती जे कोंडाळं आहे ते मला वाटतं त्यांना योग्य सल्ला देत नाही, अयोग्य सल्ला देते. त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाची अपरिमित हानी निश्चितपणे बीड जिल्ह्यापुरती नाही, महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाची हानी होणार आहे या प्रकरणामध्ये. यामुळे राज्यकर्त्यांना काम करता येत नाही असं झालं. कोणत्या राज्यकर्त्यांना? सगळ्या राज्यकर्त्यांचं लक्ष बीडकडे लागलं. नाही, बीडकडे लक्ष लागणारच ना. बीडमध्ये आता द्यादोपारा माणसं मारल्यावर बीडकडे लक्ष नाही जायचं तर कुठं लक्ष जाईल मला सांगा ना. बीडमध्ये सगळंच इम्बॅलन्स करून ठेवलं आहे. इतका इम्बॅलन्स आहे की आम्ही कायम स्वरूपी ओरडतो की बिंदू नामावली पाण्याप्रमाणे पहिले कर्मचारी आणा. इथं 2% कर्मचाऱ्याच्या जागेवर डायरेक्ट 700% कर्मचारी झाल्यावर कसं काय व्हायचं? पोलीस अधिकाऱ्यांनी देखील बदलीची मागणी केलेली आहे. कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी मागणी केली? जे आकाशचे लाभार्थी असतील त्यांनी बदलीची मागणी केली असेल, बाकीचे नाही मागणी करायची. आणि ते
आकाचे लाभार्थी गेलेच पाहिजेत आमच्या जिल्ह्यात. ज्यांना कोणाला राहायचं नाही त्यांनी अजिबात आमच्या जिल्ह्यात राहू नये, लवकरात लवकर बाहेर जावं. 29 तारखेला आमचा जिल्हा सगळ्यांनी लुटारू सारखा वापरला तुम्ही जिल्हा. आमचा जिल्हा काय दुभती गाय आहे का? 3-3 टाइम पिळायला कवा पिळायची? पिळायचं बंद झालं की लगेच जिल्ह्याच्या बाहेर जायचं का? आता तुमची वाळू बंद झाली, राख बंद झाली, तुम्हाला इकडून तिकडून येणारी येडाप झडप बंद झाली. ह्या कंपन्या आल्यात, ह्या कंपन्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा उकळला काही पोलिसांनी, आणि त्याच्यामुळं तर हे. आणि आता सुद्धा खून झाल्याच्या नंतर, एवढी भयानक घटना झाल्याच्या नंतर सुद्धा वाल्मिकच्या कनेक्ट मध्ये पोलीस होते. असे पोलीस आमच्या जिल्ह्यात नको आहेत. त्यांनी लवकरात लवकर जावं, जिल्हा सोडावा. 29 तारखेला जी अवधी कंपनीला जी खंडणी मागितली होती त्याच खंडणीतून हा खून झाला. 100% मूळच खंडणी आहे. आणि आता राहिलं काय त्याच्यात चर्चा करायची? खंडणी, 101, अॅट्रॉसिटी आणि मोका हे सगळं आता एक आहे. त्याच्यामुळं काही चिंता करण्याचं कारण नाही. आका अंदर गेलेले आता बाकीच्या लोकांनी सुद्धा. आणि माझं म्हणणं आहे याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट सुद्धा होईल. अजून काही लोकांच्या वरती देशमुख कुटुंबीय आणि मसाजोकर आणि तमाम महाराष्ट्रातल्या, बीड जिल्ह्यातल्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे यात आणखी मदत करणारे सुद्धा ह्याच्यात जेलमध्ये गेले पाहिजे. नका का ह्याच्यात लागाना, पण त्यांना वेगळा मौका लागला पाहिजे. वेगळा मौका लागून हे आत गेले पाहिजे. भविष्यात कुणी चुकीच्या लोकांना मदती करता कामा नये, अशा पद्धतीसाठी स्वतंत्र मौका लागावा अशी आमची विनंती. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.